न्यायालयाच्या आदेशानं चक्क एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं शासकीय वाहन जप्त करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली। पाझर तलाव भूसंपादन प्रकरणी 2009 पासून शासनातर्फे शेतकऱ्यांना कोणताही मोबदला देण्यात आला नव्हता। अखेर न्यायालयानं दिलेल्या निर्णयानं प्रशासनाला दणका बसला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे। पाझर तलावासाठी भूसंपादन प्रकरणात शासनातर्फे मोबदला मिळाला नसल्यानं एका न्यायप्रविष्ट प्रकरणाला वेगळं वळण मिळालं। त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर नामुष्की ओढवली। न्यायालयाच्या आदेशानुसार बुलढाण्यात चक्क मृदा व जलसंधारण अधिकारी अमोल मुंढे यांचं प्रशासकीय आलिशान वाहन जप्त करण्यात आलं। कोर्टाचा बेलीफ, पीडित शेतकरी आणि त्यांचा वकील असे चिखली रोडवरील मृदा व जलसंधारण अधिकारी कार्यालयात धडकले आणि कार जप्तीची कारवाई करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार मोताळा तालुक्यातील गोतमारा कोऱ्हाळ शिवारात पाझर तलावाच्या निर्मितीसाठी 2009 मध्ये अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती। परंतु शासनातर्फे संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नसल्यानं त्यांनी मलकापूर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता। या संदर्भात न्यायालयानं 2023 मध्ये निकाल देत बुलढाणा जिल्हाधिकारी, लघु सिंचन अधिकारी आणि विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयाला 5,58,010 रुपये अदा करण्याचे आदेश दिले होते। मात्र बराच काळ उलटला तरी देखील पीडित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही। त्यामुळे न्यायालयानं कडक भूमिका घेत मृदा व जलसंधारण अधिकाऱ्याचं शासकीय वाहन जप्त करण्याचे आदेश दिले। कार जप्तीची कारवाई झाल्यानंतर मृदा व जलसंधारण अधिकारी अमोल मुंढे यांना सहकारी कर्मचाऱ्याच्या दुचाकीनं प्रवास करावा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। गोतमारा येथील पाझर तलावामध्ये यांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या असून त्यांचा रखडलेला मोबदला आहे आणि दिवाणी न्यायालयाचा आदेश असल्यामुळे त्यांनी रक्कम भरावीच पाहिजे होती, परंतु भरली नसल्यामुळे आज रोजी आम्ही त्यांची गाडी जप्त करत आहे। जवळपास 15 ते 20 शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या आणि जवळपास 2008-9 पासून हे प्रकरण प्रलंबित आहे आणि आज रोजी त्याला जवळपास 25 ते 27 वर्ष होत आहे।